नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचं आहे समसंख्या आणि विषम संख्या हे कशा काढायच्या आणि त्यांच्या बेरजा कशा करायच्या। ठीक आहे, समसंख्या आणि विषम संख्या। मागच्या लेक्चर्समध्ये आपण नैसर्गिक संख्येचा भाग पाहिला होता। यावेळेस आपण समसंख्येचा जो काही भाग आहे तो पाहू, ज्याच्यामध्ये तुम्हाला समसंख्या कशा काढायच्या आणि विषम संख्या कशा काढायच्या हे लक्षात येईल। तुम्हाला सांगितलं 25 ते 90 मध्ये एकूण समक्वामा विषम संख्या किती। आपल्याला सम पण काढायचे आहेत आणि आधी विषम पण काढायचे आहेत। अगोदर संख्या काढायचं शिकून घेऊ आपण। एकदा जर का संख्या काढता आल्या तर मग पुढचा भाग आपल्याला घेता येतो। बघा, आधी एकूण संख्या काढायच्या, टोटल एकूण संख्या। आता एकूण संख्या कशा काढतो आपण, झालेले आपले शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1 याने आपल्याला एकूण संख्या मिळतात। ठीक आहे, बर 90 मधून 25 गेले म्हणजे 10 मधून 5 गेला तर 5, 8 मधून 2 गेला तर 6 प्लस 1, याचा अर्थ टोटल किती आहे तर 66 संख्या आहे। म्हणजे एकूण 66 संख्या आहेत। एकूण 66 संख्या जर असतील तर अर्ध्या सम आहेत, त्यातल्या अर्ध्या काय आहेत सम म्हणजे 33 सम आहेत आणि अर्ध्या काय त्यामधल्या विषम आहेत म्हणजे 33 काय आहेत विषम। नेहमी लक्षात ठेवा, हे येणारा जो काही ग्रुप आहे तो याच्यावरती डिपेंड असतो। हा 25 आणि 90 यामध्ये एक संख्या सम आली, यामध्ये एक संख्या सम आली आणि एक संख्या विषम आली तर याचा अर्थ असतो अर्ध्या सम संख्या असतात आणि अर्ध्या कोणत्या असतात तुमच्या विषम संख्या असतात। म्हणून आपल्याला अगोदर एकूण संख्या काढाव्या लागतात। एकूण संख्या काढल्याच्या नंतर आपण त्यातल्या संख्या काय करू शकतो, वेगवेगळ्या करू शकतो। म्हणजे अर्ध्या सम आहेत ना अर्ध्या काय त्यातल्या विषम। पुढचा प्रश्न घेऊ आपण। तुम्हाला सांगितलं 1 ते 50 मध्ये सम आणि विषम संख्या किती। सम आणि विषम संख्या किती। आपल्याला सम काढायच्या तर विषम पण काढायचे। आधी एकूण संख्या काढून घ्या, एकूण संख्या। आता एकूण संख्या काढत असताना काय सूत्र आहे आपलं, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1, एक प्लस एक मायनस कॅन्सल होईल, टोटल किती राहिल्या 50। आता टोटल संख्या 50 आहे। टोटल संख्या जर 50 असतील तर आता सांगितलं मी की अर्ध्या सम आहेत त्यातल्या, म्हणजे समसंख्या किती आहे त्यातल्या 25 आणि विषम संख्या किती आहेत तर 25। या पद्धतीने आपल्याला तो प्रश्न सोडवता येतो। ठीक आहे, सूत्र लक्षात ठेवा। सूत्र आहे एकूण संख्या काढण्याचं। एकूण संख्या काढत असताना सूत्र वापरायचं, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1 या सूत्राचा वापर करायचा आणि त्याला सोडवायचं। याच्याशिवाय आपल्याला प्रश्न सोडता येणार नाही। पुढचा प्रश्न, सत्तावीस ते 97 यामध्ये एकूण सम व विषम संख्या किती। सम व विषम संख्या किती। समसंख्या आणि विषम संख्या किती ते काढायचं। इथं आधी एकूण संख्या काढून घ्या, एकूण संख्या। बर, एकूण संख्या काढत असताना आपलं सूत्र जे आहे ते वापरा, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1। 7 मधून 7 गेले 0, 9 मधून 2 गेला तर 7 प्लस 1। लक्षात घ्या, जर टोटल संख्या 70 आल्या असत्या तर आपल्या संख्या 35 आल्या असत्या। मग आपण म्हणू समसंख्या आणि विषम संख्या। अगोदर 35 लिहून टाका। ठीक आहे, टोटल 71 आहे। आता उरलेली ही जी काही 1 आहे ही कोणाला द्यायची ते समजून घ्या। कोणालाही द्यायची नाही। उरलेली एक संख्या कोणाची आहे तर ह्या दोघांकडे जायचं। ही विषम संख्या आणि ही पण विषम संख्या आहे म्हणून तिला विषम संख्येकडे देऊन टाकायचं। याचा अर्थ 36 काय आहे तुमच्या विषम संख्या आहेत हे लक्षात घ्या। 36 तुमच्या विषम आहेत आणि 35 तुमच्या काय आहेत समसंख्या आहेत। या पद्धतीने आपल्याला ते सोडता येईल। पुढचा प्रश्न,
20 ते 94 यामध्ये सम व विषम संख्या किती? बर यांच्यामधले आपल्याला समसंख्या आणि विषम संख्या काढायच्या आहेत. सेम आता सांगितल्या पद्धतीनं शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1 हे सूत्र आपण वापरून घेऊ. शेवटच्या संख्येतून पहिली संख्या मायनस करा, राहिलं 74 प्लस 1. याचा अर्थ 37 37 आले असते. अगोदर 37 37 मांडून घेऊ. समसंख्या आणि विषम संख्या, एक घ्या 37, दुसऱ्या पण घ्या 37. उरलेला अंक कुणाचा? उरलेला अंक हा दोन्ही गटातून जे आले आहेत त्यांचा. दोन्ही गटातून कोण आलेले आहेत? सम. म्हणून समसंख्येकडे एक जास्त टाकून द्या. याचा अर्थ 38 समसंख्या आहेत आणि 37 काय आहेत तुमच्या विषम संख्या. तर या पद्धतीनं आपल्याला समसंख्या आणि विषम संख्या ज्या आहेत या पद्धतीने आपल्याला सोडवायच्या आहेत, हे लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा तुम्हाला समसंख्या आणि विषम संख्या काढा असा प्रश्न विचारला जाईल, किती समसंख्या आहेत किती विषम संख्या आहेत, त्यावेळेस या टेक्निकचा वापर करून आपल्याला तो प्रश्न सोडवता येतो. तर हे प्रश्न छोटे छोटे प्रश्न आहेत. हे प्रश्न सुद्धा पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. आता जाऊया आपण समसंख्येच्या बेरजेकडे. तुम्हाला त्यांनी सांगितलं 25 ते 75 मधील समसंख्याची बेरीज किती? सम संख्याची बेरीज किती? बेरीज किती? आपल्याला समसंख्येची बेरीज काढायची. बघ, समसंख्येची बेरीज काढत असताना अगोदर एकूण संख्या काढून घ्या. एकूण संख्या, कारण आपल्याला समसंख्येची बेरीज काढायची तर समसंख्या लागतात. मग शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1 म्हणजेच 50 प्लस 1 बरोबर एक 50 आहेत, 25 आहेत आणि एक 26 आहेत. आता दोन्ही संख्या विषम गटातून आल्या म्हणून 26 विषम संख्या आहेत आणि 25 काय आहे तुमच्या समसंख्या. या पद्धतीने आपल्याला संख्या शोधता येते. आपल्याला समसंख्या शोधता आल्या त्या किती आहेत तर 25. आता आपल्याला त्यांची बेरीज करायची आहे. बेरीज, मग समसंख्येची बेरीज, समसंख्याची बेरीज. आता समसंख्येची बेरीज करण्याचं काय सूत्र आहे बघा. पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या, गुणिले एकूण समसंख्या. आपल्याला सूत्रात किमती मांडून द्यायच्यात. पहिली समसंख्या, आता 25 समसंख्या आहे का नाही? आता 25च्या खाली जाता येणार नाही, मग 25च्या पुढची समसंख्या घ्यायची 26. शेवटची समसंख्या, आता 75 समसंख्या आहे का नाही? पुढे जाता येणार नाही, मागे या वेळेस. म्हणजे किती? 74 भागिले 2. गुणाकारात एकूण समसंख्या, फक्त समसंख्या किती आली आहे 25, म्हणजेच गुणाकारात काय येईल. वरती बेरीज केली 100 भागिले 2 गुणिले 25. भाग देऊन टाका 100ला, म्हणजेच किती 50 गुणिले 25. 25 5 125, वरचा 0 जशाला तसा. म्हणजेच समसंख्येची बेरीज आहे 1250. 25 ते 75 मधल्या समसंख्येची बेरीज किती असा प्रश्न जर विचारला तर तो प्रश्न आहे 1250 त्यांची काय येते बेरीज येते, असे त्याचा अर्थ आहे. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. जेव्हा तुम्हाला समसंख्येची बेरीज आणि विषम संख्येची बेरीज विचारली जाते तेव्हा या पद्धतीने तुम्हाला ते प्रश्न सोडवायचे आहे. ठीक आहे, सूत्र लक्षात घ्या. सूत्राचा वापर करून तुम्हाला सोडता येईल. पुढे एक प्रश्न आपण घेऊ, अजून 2 प्रश्न घेऊ, जेणेकरून या माध्यमातून तुमचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न कव्हर होतील. पुढचा प्रश्न घ्या. 2 अंकी समसंख्याची बेरीज किती? 2 अंकी समसंख्याची बेरीज किती? संख्या 2 अंकी असली पाहिजे आणि ती समसंख्याच असली पाहिजे. अशा समसंख्येची बेरीज आपल्याला करायची आहे. आता 2 अंकी एकूण संख्या आपल्याला माहिती आहे. 2 अंकी एकूण संख्या
आता दोन अंकी एकूण संख्या जर काढल्या तर त्या 90 आहेत. मग ह्या जर 90 असतील तर अर्ध्या 45 काय त्यातल्या सम आणि 45 काय त्यातल्या विषम. आपल्याला ह्या 45 संख्येची बेरीज करायची. मग तेच सूत्र, पहिली सम 10 ज्याच्यापासून सुरुवात होते, शेवटची सम आता 99 म्हणजे 10 पासून सुरुवात होते, 11 12 डॉट डॉट इथं काय येईल 99, पण 99 घेता येणार नाही. मग 99च्या पाठीमागची कोण आहे 98 भागिले 2 गुणाकारात 45. वरती बेरीज करा, 10 अधिक 98 दोघांची बेरीज केली तर 108 भागिले 2 गुणिले 45. 108 ला भाग देऊन टाका 2 न, कितीचा जाईल 54. 54 गुणिले 45 यांचा गुणाकार करून घेऊ आपण. 54 गुणिले 45, 4 5 20 ला 0 8 आले 2, 5 गुणिले 5 25 आणि 2 किती 27. याची बारी झाली, खाली येईल फुल्ली. 4 चोक 16, 6 8 आला 1, 20 आणि 1 किती 21. मांडून द्या 0, 6 6 12 13 3 हात आला 1, इकडे 4 आणि इकडे 2, म्हणजेच 2430 ही असेल त्यांची बेरीज. या दोन अंकी समसंख्या आहेत, त्या दोन अंकी समसंख्येची बेरीज किती आहे तर ती आहे 2430. लिहून घ्या ही प्रश्न. पुढचा दोन अंकी विषम संख्याची बेरीज किती. दोन अंकी विषम संख्याची बेरीज किती असा हा प्रश्न आहे. जसं समसंख्येची बेरीज केली तशीच आपल्याला विषम संख्येची बेरीज करायची आहे. तर दोन अंकी एकूण विषम संख्या आत्ताच लिहून घेतलं होतं आपण. एकूण दोन अंकी संख्या. आता एकूण दोन अंकी संख्या किती आहे तर एकूण दोन अंकी संख्या 90 आहे. 90 असतील तर अर्ध्या 45 समेत आणि 45 काय आहेत विषम आहेत. हे आता आपण लिहून घेतलं. आता यावेळेस आपल्याला विषमची बेरीज करायची आहे, म्हणजे ह्या 45 संख्येची बेरीज करायची. सिंपल, पहिली विषम 11, शेवटची विषम 99 भागिले 2 गुणाकारामध्ये एकूण विषम संख्या किती आहेत तर 45. वरती बेरीज केली 110 भागिले 2 गुणाकारात 45, भाग देऊन टाकायला 55 गुणिले 45 यांचा गुणाकार करून घेऊ. 55 गुणिले 45, 5 5 25, 5 हातचे आले 2, 20 आणि 2 किती 22. हे क्रॉस, हे पुढं पुढं सरकन फक्त, बाकी काहीच नाही. यांची बेरीज करून घेऊ आपण. 5 7 4 आणि 2 म्हणजेच 2475 हे काय असेल त्याचं पर्यायी उत्तर बरोबर असेल. म्हणजेच दोन अंकी विषम संख्येची जर बेरीज किती असा प्रश्न विचारला तर ती बेरीज आहे 2475. या पद्धतीने आपल्याला तो प्रश्न सोडता येतो. म्हणजेच जेव्हा समसंख्या आणि विषम संख्येचे प्रश्न येतील तेव्हा या पद्धतीने सोडवा, म्हणजे तुम्हाला ही उत्तर काढता येतील. आता याच्या पुढच्या जे काही स्टेप आहेत, समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक आपल्याला शोधायचे आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न कसा असतो ते लक्षात घ्या. दोन अंकी समसंख्या म्हणजे जे काही प्रश्न आहेत ते असतील तुम्हाला 10 ते 55 मधील समसंख्या व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती, यांच्या बेरजेतील फरक किती. आता यांच्या बेरजेतला फरक काढायचा आहे. लक्षात घ्या, समसंख्या आणि विषम संख्येच्या बेरजेतला फरक म्हणजे बेरजेतले फरक फाईंड करत बसावं लागत. जेव्हा आपल्याला बेरजेतील फरक विचारले जातात तेव्हा हे दोन ग्रुप जे आहेत ते लक्षात ठेवा. आता यातल्या दोन्ही संख्या वेगवेगळ्या गटातून आलेल्या आहेत. मग एकूण फरक काढत असताना
एकूण फरक काढतो आपण तेव्हा काय लक्षात ठेवायचं, लक्षात घ्या, जेव्हा ह्या दोन्ही संख्या वेगवेगळ्या गटातून मिळतील तेव्हा त्यांची वजाबाकी करायची, एक प्लस करायचा आणि त्याला कितना भाग द्यायचा, 2 न. हे सर्वात सोपं सूत्र आहे. म्हणजे आपल्याला त्यांच्यातला फरक मिळून जाईल. दोघांची वजाबाकी केली किती येईल, 45 प्लस 1 भागिले 2. दोघांची बेरीज केली तर 46 भागिले 2 म्हणजेच किती येतो, 23चा. यांच्यातली समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजा आपण केल्या आणि त्यातला फरक जर चेक केला तर तो कितीचा येतो, 23चा येतो. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ही ट्रिक्स कधी वापरायची, जेव्हा दोन्ही संख्या वेगवेगळ्या गटातून येतील, म्हणजे एक संख्या विषम असेल आणि एक संख्या सम असेल, या वेळेसच तुम्हाला ही ट्रिक्स वापरता येते आणि अशा पद्धतीने प्रश्न सोडता येईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न एक बघू आपण. याच्यात दुसऱ्या ट्रिक्स पण आपल्याला पाहता येतील जर वेगवेगळ्या एज सारख्या गटातून आल्या. जसं की 35 ते 65 मधील समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती, यांच्या बेरजेतील फरक किती. आता जेव्हा हे दोन्ही गट सारखे आलेले असतात तेव्हा फरक काढत असताना ट्रिक्सच वापरा, सोपी आहे. जेव्हा दोन्ही गट सारखे आलेत, मग ते दोन्ही सम असो किंवा विषम असो, सिंपल दोघांची बेरीज करायची, त्याला 2 न भाग द्यायचा. हा काय असतो, समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतला फरक असतो. 5 आणि 5 10 ला 0, हातचा आला 1, 6 आणि 3 9 1 किती, 10 भागिले 2. भाग दिला कितीचा जातो, 50चा. म्हणजेच समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतला जर तो फरक काढला तर तो बेरजेतला फरक कितीचा आहे, 50चा आहे. हे लक्षात घ्या. 35 ते 65 मधल्या समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक कितीचा आहे, तर 50चा आहे. या पद्धतीने आपल्याला तो फरक काढता येतो. पुढचं एक उदाहरण आपण बघू. 10 ते 70 मधील समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती, यांच्या बेरजेतील फरक किती. समसंख्या आणि विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती. बघा, दोघांची बेरीज सिंपल, दोन्ही एकाच गटातून आले, भागिले 2. 80 भागिले 2 बरोबर किती, 40. त्यांच्या बेरजेतला फरक कितीचा आहे, 40चा आहे. या पद्धतीने आपल्याला तो प्रश्न सोडता येतो. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला बेरजेतील फरक विचारले जातील तेव्हा तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायचे, जर सारख्या गटातून संख्या आल्या तर दोघांची बेरीज भागिले 2. सारखा गट त्याचा फरक काढायचा आहे, बरोबर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. आणि वेगळ्या गटातून आल्या, वेगळा गट त्याच्यातला फरक काढायचा आहे, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1 आणि भागिले 2. हे सूत्र तुम्ही वापरा, म्हणजे तुम्हाला त्या गटामध्ये असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांच्या संख्येतील फरक आपल्याला फाइंड करता येतील. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची संधी आम्हाला द्या. काही अडचणी असतील गणित आणि बुद्धिमत्ताच्या संदर्भामध्ये तर तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती संपर्क करून तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता. गणित बुद्धिमत्ता या भागावरून येणारे प्रश्न, ती सरळ सेवा असो, पोलीस भरती असो किंवा MPSC असो, या सर्व स्पर्धा परीक्षा करता असणारे क्वेश्चन सेट जे काही आहेत गणित आणि बुद्धिमत्ताचे, हे आपल्याकडे उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी लागणारे प्रश्न, त्यांचे पेपर्स किंवा प्रत्येक टॉपिक वाईज असणाऱ्या टेस्ट, जसे जसे आपले टॉपिक होतील त्यानुसार आपण त्या टेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतो. तरीही कुणाला जर पेपर्स लागत असतील किंवा पेड टेस्ट लागत असतील तर त्यांनी आम्हाला संपर्क करावा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची संधी द्यावी. धन्यवाद.